त्यांमध्ये आता ते याच्यावर केले मी आनंदकरांचं फिल्म त्यांनी काय म्हटलं ना, ती कुठून याची चौकशी करावी. अरे हो, कोण राज्य याच्यामध्ये जनता मला माहिती विचारणार, तुम्ही कोण हे केलं आम्हाला माहिती तुम्ही विचारले तर तुम्ही नोकरा, तुम्ही माहिती द्यायची. उद्या परवा त्या भाषेत बोलेल ट्विट केलं कारण त्याच्यावरती त्याच्यात आम्हाला नाही शिकवायची माहिती इथे कुठून. शक्यतो सोमवारचं करा. आता आता ज्यावेळेस नाही विषय असा आहे की गेल्या काही दिवसांमध्ये मागच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले ठराव त्याचा अर्थ वेगळा लावून काही प्रस्ताव मंजूर केले, त्याची अंमलबजावणी केली. काही प्रस्ताव मंजूर झालेच नाहीत तरी त्याची अंमलबजावणी केली. अब्दुल सत्तार यांच्या बाबतीत त्यांनी असं भासवलं की 4 ऑक्टोबरला एक प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजूर झाला आहे आणि 10 ऑक्टोबरला त्यांनी तो प्रस्ताव मंजूर झाल्याचं भासवून पुढची कारवाई केलेली आहे. म्हणजे अनेक संस्थांना त्यांनी त्याच्यातून स्वतःच्या संस्थांना देणगी दिलेली आहे, कारण त्या सगळ्या संस्था त्या एकाच जिल्ह्यातल्या आणि एकाच तालुक्यातल्या आहेत. त्यांना 10 लाख रुपये अनुदान त्यांनी दिलेलं आहे. मुद्दा याच्यामध्ये असा आहे की जो प्रस्ताव मंजूर झालाच नाही तो झाल्याचं त्यांनी भासवलं आणि हा सगळा गैरप्रकार आहे. मंत्रिमंडळाच्या विश्वासार्हतेला तडा घालवणार आहे. त्यामुळे मी आज मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे की हे प्रकार जे करणारे आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी, जेणेकरून मंत्रिमंडळाची फसवणूक करणारे आणि अशा ठरावाची अंमलबजावणी करणारे यांना कुठेतरी जरब बसेल. कारण होतं आहे असं की याच्यामुळे मंत्रालयामध्ये किंवा मंत्रिमंडळामध्ये कशाही प्रकारचं काम होतं, कसलेही ठराव मंजूर केले जातात, हा एक मेसेज बाहेर जातो. कारण हे काही पहिले मंत्री नाही, याच्या आधी 2 मंत्र्यांवरही आरोप झालेले आहे आणि त्याच्यावर कुठलाही खुलासा किंवा स्पष्टीकरण कुणाकडूनही आलेलं नाही. त्यामुळे आणि एकाच्या बाबतीत म्हणजे तानाजी सावंत यांच्या बाबतीत तर मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिकासुद्धा दाखल करून घेतलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याच्यावर तातडीने कारवाई करावी आणि मंत्रालयामध्ये फार वाईट प्रकार चालत नाही हे सिद्ध करून दाखवावं.